नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या एका नव्या कोऱ्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, सेक्स हा आम्हा सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण शारीरिक आनंदापुरता किंवा शारीरिक ज्याला आपण सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन म्हणतो, त्या सॅटिस्फॅक्शनपुरता ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जी आहे ती मर्यादित नाही आहे, तर त्यापेक्षाही याचे आयाम खूप जास्त आहेत. खूप विस्तृत अशा याच्या सीमा आहेत आणि त्यामुळेच सेक्स म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधिलकी, आणि ही बांधिलकी निसर्ग नियमानुसारच आहे. तसंच लैंगिक संबंधांचे शारीरिक, मानसिक, भावनिक तसंच सामाजिक स्तरावर खूप वेगवेगळे फायदे आहेत. काय आहेत ते फायदे हे जाणून घेण्यासाठी, हे ओळखून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे. मंडळी, या मंचावर याआधी विविध महत्त्वाच्या विषयांवर आपण आणि सेक्स संदर्भातल्या विविध पैलूंवर चर्चा केलेली आहे आणि शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांनी आपल्याला या सगळ्या संदर्भात दिलेली आहे. मग योगा असो, म्युझिक असो, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांनी आपल्याला शास्त्रोक्त आणि सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देश-विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर वयाची 50शी गाठल्यानंतर कसं असावं आपलं सेक्स लाईफ याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि डॉक्टर त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं आमच्या साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तर मंडळी, सर नेहमीच त्यांच्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या केसेस ते आम्हाला नक्की सांगत असतात. आमच्याबरोबर ऑफ द कॅमेरा शेअर करत असतात आणि अशीच एक केस जी आहे, एक केस स्टडी, असाच एक प्रसंग त्यांनी आम्हाला सांगितला. सरांच्या दादरच्या क्लिनिकमध्ये ना 50शीतले एक गृहस्थ आले होते आणि हे गृहस्थ एकटे आले नव्हते बरं का. त्यांचा मित्र जो अंध होता तो सुद्धा साधारण 50-55 या वयोगटातलाच होता, 50शी क्रॉस केलेला होता. आपल्या या अंध मित्राला घेऊन ते डॉक्टरांच्या दादरच्या क्लिनिकमध्ये आले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे अंध गृहस्थ होते ना, हे अंध गृहस्थ दृष्टी नव्हती त्यांना, पण आपला हा शो जो आहे सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र, साम टीव्हीवरचा हा शो आवर्जून पाहायचा आहे, न चुकता दर शुक्रवारी पाहायचे. आणि त्यामुळेच सरांशी बोलावं, भेटावं, त्यांच्याशी आपले अनुभव, आपल्या समस्या त्यांना सांगाव्यात, जेणेकरून त्यांच्याकडनं उपचार घेता येतील, या उद्देशाने हे गृहस्थ इथे आले होते. खरं तर या दोघांनाही शीघ्रपतनाची समस्या होती, लहान लिंगाची समस्या होती आणि त्यामुळे कमजोरीसुद्धा होतीच. आणि म्हणूनच हे दोघे उपचार घेण्यासाठी, शास्त्रोक्त उपचार घेण्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे आले होते. त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते. या दोघांचंही वैवाहिक आयुष्य त्यांच्या या लैंगिक समस्यांमुळे खूपच अडचणीत आलं होतं. तसंच त्यांच्या पत्नीबरोबर सुद्धा या दोघांच्या पत्नीबरोबर सतत भांडणं व्हायची. मात्र परिस्थितीचं गांभीर्य जे आहे ते ओळखून या दोघांच्याही पत्नींनी त्यांना सांगितलं की तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे जा, नक्कीच ते यावर योग्य ते उपचार देतील आणि आपली सगळी समस्या जी आहे ही सोडवली जाईल, आपण समस्यामुक्त होईल. आणि म्हणूनच हे दोघे सरांकडे आले होते. तसंच त्यांचं समुपदेशन जे आहे ते योग्य पद्धतीने घेण्यासाठी ते यांच्याकडे आले होते. डॉक्टरांनी या दोघांनाही तपासलं, तसंच आणखी काही व्यसन असेल तर ते सोडण्यास सांगितलं आणि दोघांवरही उपचार केले. त्यांच्या कमजोरीच्या लैंगिक समस्येवर पी शॉट थेरपी देता येईल किंवा व्हॅक्यूम थेरपी देता येईल किंवा पेनाइल इम्प्लांट गरज पडली तर तेही करू असंही सांगितलं. आणि आता या दोघांचाही फॉलोअप सुरू आहे. दोघेही उपचार घेत आहेत आणि हळूहळू त्यांच्या समस्यांपासून ते मुक्त होत आहेत. डॉक्टर, काय सांगाल याबद्दल? नक्कीच. म्हणजे आजच्या टॉपिकमध्ये म्हणजे अंधत्व आणि लैंगिकता याचा काही संबंध असतो का, आणि एकमेकात सहाय्य करू अशा पद्धतीने हे मित्र, एक अंध असला तरी ऐकतो आणि दुसरा मित्र त्याला शो पाहण्यास मदत करतो, सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या सर्व दर्शकांचं
या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हॉल्व होता त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल एक अंध व्यक्ती, मी त्याला सहज मला कुतूहल वाटलं तुम्ही कसा काय तुम्हाला सापडला हा शो, तर फक्त आपला आवाज ऐकून त्यावेळेला जे समुपदेशन चालू आहे या साम टी व्हीवर ते ऐकल्यामुळं त्याला जो आधार मिळाला, धीर मिळाला, त्यातनं त्याला ते प्रोत्साहन मिळालं आणि अशा पद्धतीने ते दोघंही आले. आणि आपल्याकडे आता एक कॉन्फरन्स उद्या होणार आहे. नक्कीच सर, तुम्ही उद्या पुण्याला जाणार आहात. नॅशनल लेवलची, राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स आहे सेक्सॉलॉजीवरची, त्याबद्दल नक्कीच आवडेल आम्हाला ऐकायला. तर ॲज अ गेस्ट स्पीकर म्हणून उद्या पुणे येथे होत असलेली 40वी नॅशनल सेक्सॉलॉजी कॉन्फरन्स काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहूड इंटरनॅशनल, म्हणजे पूर्ण भारतातील त्याचबरोबर बाहेरच्या देशातील सर्व त्या ठिकाणी स्पेशालिस्ट आलेले आहेत. वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चासत्र होणार आहे. स्पेशली माझं चर्चासत्र हे रोल ऑफ PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी इन सेक्शुअल डिस्फंक्शन, ज्याला आपण PSHOT थेरपी म्हणतो, त्यावर मोठं व्याख्यान आहे. बऱ्याच जणांना फेसबुक लाईव्हवरही पाहता येईल आणि बाकीच्यांना नंतर samtv.com टाईप जरी केलं पूर्ण त्यांना हा शो मिस झाला तरी पाहता येईल. तर आजच्या या पूर्ण एपिसोडमध्ये तुमचं अंधत्व किंवा व्यंग किंवा अशा काही गोष्टीमुळं लैंगिकतेवर काही परिणाम होतो का आणि इतर गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच सर, तुम्हालाही काही लैंगिक समस्या असतील तर तुम्ही नक्कीच सरांना भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तसंच सरांची जी महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत वेगवेगळ्या ठिकाणची, मग संभाजीनगर, पुणे, ठाणे, नेरूळ, दादर, तसंच नागपूर, नवी मुंबईमध्ये, तसंच नाशिकमध्ये, खारघर इथे सुद्धा असतात सर, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. दुबईमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे, इथे सुद्धा तिथले रहिवासी जाऊ शकतात. तुमच्या जर काही समस्या असतील तर तिथे त्यांना भेटून तुम्ही डॉक्टरांना त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. अनेक जण इथे नियमाने येतात आणि स्वतःच्या लैंगिक समस्यांवर उपचार करून घेतात आणि स्वतःच्या शंकांचं निरसन करून घेतात. आणि आत्ता जर तुमच्या मनात काही शंका असतील तर आमचा स्टुडिओ क्रमांक तुम्ही पाहताय. आमचा स्टुडिओ क्रमांक बदललेला पुन्हा एकदा लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022 410 10 610. पुन्हा एकदा सांगते 022 410 10 610. या क्रमांकावर तुम्ही फोन कराल तर सर तुमच्या सगळ्या समस्यांचं निरसन नक्कीच करतील. चला तर आता विषयाकडे होऊया. डॉक्टर, मी विषयाकडे वळण्याच्या आधीच फोन आलेला आहे. सुप्रिया बोलतायत, त्यांचा फोन आहे. सुप्रिया पाटील. सुप्रियाजी, विचारा प्रश्न. हॅलो सर. हां, बोला. सर, शॉर्ट थेरपी घेतल्याने तृप्ती मिळण्यावर काही परिणाम होतो का त्याबद्दल माहिती? शॉर्ट थेरपी आता आपण थोडंसं डिस्कस PSHOT थेरपीबद्दल केलं. मग सर्वांना वाटतं की पुरुषांनाच ट्रीटमेंट आहे का, मग स्त्रियांना नसेल का? काय असतं शॉर्ट थेरपी आणि तृप्तीचा काय संबंध आहे सांगूया आपण. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट मला सर्वांना सांगतो की आणखी खूप जणांना असं वाटतं की लैंगिक समस्या हे फक्त पुरुषांना असतात आणि स्त्रियांचा त्यामध्ये फार काही रोल नसेल, पण अजिबात असं नसतं, हे तुम्हाला माहीत असावं. आता यांनी काय विचारलं आपल्या भगिनीने की शॉर्ट थेरपी असं असतं का काही? हे बघा, नॅचरली प्रेग्नन्सी होणं, त्या ठिकाणी डिलिव्हरी होणं, मेन्सेसमध्ये चेंजेस होणं, त्या ठिकाणी डिले पण आहे आणि बऱ्याचदा तृप्ती म्हणजे ऑर्गॅझम. खूप जणांना हे ऑर्गॅझम माहीत नसतं काय ते. ऑर्गॅझममध्ये क्रिया पूर्ण झाल्यानंतर समोरच्या पार्टनरमध्ये डोपॅमिन, ऑक्सिटोसिनसारखे हार्मोन तयार होऊन खालचा जो पेल्विक भाग असतो तो आकुंचन आणि प्रसरण पावतो, त्याला ऑर्गॅझम म्हणतात. या ठिकाणी हे ऑर्गॅझम काही जणांना होत नसेल, त्या ठिकाणचा जी पॉईंट जो युनिटच्या मुखाच्या 1.5 इंच आतमध्ये असतो, नर्व आणि वेसल्स डॅमेज झालेले असतील तर आपल्याच प्लेटलेट काढून त्याला ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी इंजेक्ट केल्यानंतर नवीन नर्व्ज, नवीन वेसल्स, नवीन फायब्रोब्लास्ट तयार होऊन परत त्या ठिकाणी जो ढिलेपणा आहे तो आकुंचन पावला जातो आणि सेन्सेशन देखील चांगले येतात. अर्थातच या ठिकाणी शॉर्ट थेरपी डे केअर ट्रीटमेंट आहे. अतिशय चांगल्या संवेदना, ऑर्गॅझम आणि त्या ठिकाणी आलेला सेलपणा हे देखील दुरुस्त करता येते. नक्कीच डॉक्टर. आणखी एक फोन आलेला आहे नाशिकवरनं, आपल्याला फोन आहे. प्रेक्षक जोडले गेलेत आपल्यासोबत. दादासाहेब, नमस्कार, स्वागत तुमचं. प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला दादा. सर, मला असं विचारायचं आहे की पुरुषांनी एकटा संबंध ठेवल्यानंतर लगेच परत संबंध ठेवता येतात का, याविषयी माहिती पाहिजे होती. वा, एकदम बेसिक प्रश्न आहे हा आणि माझ्या मेलवर किंवा व्हॉट्सअपवर नेहमी हे विचारतात. तेव्हा काय होतं, बरेचदा काही संकोचन काही विचारत नाहीत, पण यांचं अभिनंदन का. लाखोंच्या मनाचा प्रश्न त्यांनी विचारला. सांगूया आपण.
प्रत्येक गोष्टी मग विज्ञान असतं, सायन्स असतं. साधा सिंपल प्रश्न आहे हो, प्रत्येकाच्या मनातला असेल की बऱ्याचदा काय होतं की माझी आता क्रिया पूर्ण झाली. मग काही जण बऱ्याचदा असं कट्ट्यावरच्या गप्पामध्ये सांगत असतात की मी एका नाईटमधनं 3, 4, 5 वेळा करतो. हे दुसरा डिप्रेशनमध्ये जातो ना. प्रॅक्टिकली असं शक्य नसतं. जेव्हा आपण सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल तुम्ही पाहता त्यावेळेला तुम्हाला अराउजल, इच्छा होणे, डिझायर त्यामध्ये इन्व्हॉल्व होणे, प्लॅटू फॉर्म, नंतर ऑर्गॅझम आणि रिलॅक्सेशन. एकदा रिझोल्युशन झाल्यानंतर मेल्समध्ये, पुरुषांमध्ये इजॅक्युलेशन झाल्यानंतर एक रेस्टिंग फेज येते, रिलॅक्सेशन फेज येते आणि रिलॅक्सेशन फेजमध्ये त्या ठिकाणी फटीग झालेला असतो. समजा तुम्हाला सांगितले की लागलीच इमिडिएट आता दुसऱ्या क्रियेत तुम्हाला जायचं, असं शक्य होतं का? पुरुषांना अजिबात शक्य होत नाही आहे. एक लॅग पिरियड असतो, एक लेटेंट पिरियड असतो, म्हणजे त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो ज्यामध्ये की हार्मोन रिस्टोर होतात. हार्मोन रिस्टोर झाल्यानंतर परत दुसरं सायकल हे ऑन व्हायला लागतं, जोपर्यंत ब्रेनमध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार होऊन त्या ठिकाणी अवयवाकडे जाणारा फ्लो वाढणार नाही. फ्लो वाढून त्या ठिकाणी तो कंप्लीट फिलअप झाल्यानंतर ब्लॉक होणार नाही, तोपर्यंत ते परत क्रिया करू शकत नाहीत. याच्या विरुद्ध स्त्रियांमध्ये पोझिशनिंग वेगळी असते. का? मल्टिपल ऑर्गॅझम नावाचा एक प्रकार असतो ज्यामध्ये 2 ते 3 सेकंदापुरतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, म्हणजे फिमेल्समध्ये ऑर्गॅझम झाल्यानंतर थोडा गॅप गेला तर परत त्या रिॲक्टिव्ह होतात. का? कारण यामध्ये रिझन असं असतं, या ठिकाणी लो मॉलिक्युल्स आहेत, बॉन्डिंग हार्मोन्स आहेत, ऑक्सिटोसिन आहे, डोपॅमिन आहे, अशा प्रकारचे हार्मोन्स तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी परत एक्सायटेशन होतं आणि ज्या गोष्टीमुळे स्ट्रेस येतो, पेन होत असतो, अशा प्रकारचे जे कॉर्टिसॉलसारखे हार्मोन्स असतात ते त्या ठिकाणी कमी झालेले असतात. म्हणून बऱ्याचदा मल्टिपल ऑर्गॅझम ही क्रिया ही फक्त फिमेल्समध्ये होत असते. कारण हा डाऊट बऱ्याच पुरुषांना असतो किंवा त्याचा पार्टनर बऱ्याचदा एखादं डिमांड करत असेल, तो सेकंड किंवा थर्ड टाईममध्ये त्यांना हा परफॉर्मन्स हा पॉसिबल नसतो. अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक रेफर करायला हरकत नाही. डॉक्टर, आणखी एक फोन आहे. दगडू कवडे बोलत आहेत आपल्यासोबत. नमस्कार, प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हां, बोला, प्रश्न विचारा. बोला, काय म्हणता? सर म्हटलं मी संगमनेरवरून बोलतोय. हां, बोला. दोन्ही डोळ्याने आणलाय. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की गांजा प्राशन केल्यावर आपलं लिंग ताठर होत नाही, खरं आहे का? म्हणजे तुमच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, बरोबर आहे? हो. वय काय तुमचं? हा, वय काय? वय तुमचं? माझं वय 58 वर्ष. डायबिटीज, बीपी काही आहे तुम्हाला? नाही नाही, तुझं काय नाही. माझी शंका आहे काय ते तुम्हाला विचारायचं. सांगा ना. म्हणजे ताठरता का येत नाही? हो, गांजा प्राशन केल्यावर. म्हणजे गांजा प्राशन केल्यावर असं म्हणताय, बरोबर आहे? हो. बरं बरं, ठीक आहे. सांगूया तुम्हाला, सांगूया. आपण सिगारेट स्मोकिंग पाहतो किंवा बऱ्याचदा अल्कोहोल आहे किंवा बऱ्याचदा आपण समजा गुटखा आहे, तंबाखू आहे, तशाच प्रकारचा हा गांजा एक प्रकार असतो. त्याचं म्हणणं आहे की हे घेतल्यानंतर मला कमजोरी आली. सांगूया आपण. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण कधीही एका व्यक्तीचं दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करायचं असतं. काय होतं बऱ्याचदा की माझ्या मित्राने एवढ्या सिगारेट घेतल्या, मग त्याला काही होत नाही, किंवा याला मद्यप्राशन एवढं केल्याने काही होत नाही, मग मला होईल का? काय असतं, प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये असेल आणि आपल्या बॉडीला सहन होत असेल आणि ती कॅपॅसिटी फक्त स्वतःला माहीत असते. बऱ्याचदा काय असतं, कॅफीन आहे, ॲफिन आहे किंवा सिडेटिव्ह एजंट्स, काय होतं यामुळे तुम्हाला तुझी गुंगी येते किंवा बऱ्याचदा तुम्ही त्या ठिकाणी ज्या सबम्युकस लेवलला ठेवला जातो हे जे विचारतात त्या व्यसनामुळं पॅरालायझिंग ॲक्शन होते. समजा आपल्या ब्रेनचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे जिथं संवेदना तयार होत असते आणि आपल्या अवयवाकडनं जोपर्यंत संवेदना लिंगाला जात नाही किंवा तिथून त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड तयार होणं आहे, सायक्लिक AMP आहे, सायक्लिक GMP आहे, PDE5 इनिबिशन आहे, म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिनचं इनिबिशन होणं, मग फ्लो जाणं, ही प्रक्रिया पॅरलाइज झाली तर अशा प्रकारच्या व्यसनाने काय होतं की तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो ब्रेनकडनं जाणारा तो ब्लॉक होतो. म्हणून हळूहळू व्यसन कमी करणं, त्यातनं बाहेर येणं आणि समजा सुरुवातीला जो इफेक्ट झालेला आहे त्यासाठी असे चांगल्या प्रकारच्या मेडिसिन्स आहेत. गरज पडल्यास पी शॉर्ट थेरपी किंवा इम्प्लांट देखील करू शकतो. पण व्यसनाधीनतेपासून बाहेर राहणं, दूर राहणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. नक्कीच. आणखी एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. नितीनजी बोलत आहेत मुंबईवरनं. नितीनजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या शोमध्ये. सरांना प्रश्न विचारा.
हा मला विचारायचं आहे की सेक्स नंतर चांगली झोप का लागते यासाठी सांगा सर. अच्छा, म्हणजे तुम्हाला क्रिया केल्यानंतर चांगली झोप वाटते, रिलॅक्स वाटतं, बरोबर आहे. चालेल, सांगूया. म्हणजे बघा, आपण बेनिफिट्स ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजे निसर्गाने इतकी चांगली क्रिया बनवली, त्याचे काय फायदे असतात हा वेगळा टॉपिक आपण घेणार आहोत, पण सांगूया त्यांना. खूप जणांना काय वाटतं की मला समजा ॲक्टिव्हिटी केल्यानंतर मी फार थकलो, का होत असेल असं. प्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन्स ॲक्टिव्हिटी तुमची पूर्ण झाल्यानंतर प्रोलॅक्टिनची मात्रा ही वाढलेली असते. बऱ्याचदा त्या ठिकाणी काही असे हार्मोन्स आहेत मेलाटोनिनसारखे, ते देखील हार्मोन त्यामध्ये चेंज झालेले असतात. स्पर्मिडिनसारखे हार्मोन देखील त्यापासून तयार झालेले असतात. मग अशा प्रकारे सॅटिस्फॅक्शन किंवा सटायटी सेंटर म्हणजे आपल्याला काय होतं, ही क्रिया बनवताना का बनवली असेल बरं. हे फक्त पुरुषांनाच होतं का? नाही, हे स्त्रियांना देखील होत असतं. म्हणून तर तुम्हाला दिवसभर काम केलेलं असतं, तुमचा ऑफिसचा ताणतणाव असतो, तुमच्या ह्या धावत्या जगामध्ये तुम्ही नेहमी काही प्रेशरमध्ये असता. मग हे प्रेशर कमी करण्याचं, हे टेन्शन कमी करण्याचं आणि आपल्या पार्टनरला देखील सॅटिस्फाय ठेवण्याची एवढी ताकद ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये असल्यामुळं ही ॲक्टिव्हिटी रेग्युलरली कमीत कमी आठवड्यातनं 2 ते 3 वेळा केली तर नक्कीच तुम्हाला कसल्याही प्रकारचं ब्लड प्रेशर, डायबिटीज, डिप्रेशन किंवा जो निद्रा दोष असं म्हणतो ते देखील होणार नाही. खूप छान प्रश्न. अधिक माहितीसाठी सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक रेफर करू शकता. डॉक्टर, आता आपल्यासोबत आहेत एक महिला प्रेक्षक संध्या उबाळे बोलतायत जामखेड्यावरनं. संध्याजी, विचारा प्रश्न. संध्याजी ऐकतोय आम्ही. हां, विचारा प्रश्न. स्त्रियांमध्ये हस्तमिथून केल्याने तृप्तीवर काही परिणाम होतो का याबद्दल सांगा सर. अच्छा, एक्सलंट. हे बघा, आता एक महत्त्व आहे, या ठिकाणी आपल्याला विज्ञान पाहायचं आहे आणि मी ह्याचं अभिनंदन करेन की अशी काही गोष्ट असते का, याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. सांगूया आपण. आपल्या शरीरामध्ये म्हणजे स्वतःची ओळख पहिल्यांदा जर पटवायची असेल तर आपल्या स्वतःचा स्पर्श, हे आपले जे पंचज्ञानेंद्रिय आहेत त्याचा स्पर्श आहे, त्याचा गंध आहे, त्याचा स्मेल झाला, त्याला पाहणं आहे, ऐकणं आहे, ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत. तुमच्या शरीरामध्ये समजा तुम्हाला फक्त नॉलेज नसल्यामुळं, एज्युकेशन नसल्यामुळं फक्त तुमचे जे पार्ट आहेत, पर्सनल पार्ट, त्या ठिकाणी संवेदना असते का? नाही. तुमच्या कानाचा भाग आहे, तुमच्या बऱ्याचदा अप्पर कॉलरचा भाग आहे, मानेचा भाग आहे, ब्रेस्टचा वरचा भाग आहे, निपलचा भाग आहे, ॲरिओला आहे, तुमचे एल्बो जॉईंट्स आहेत, नी जॉईंट्स आहेत, पायाचे भाग आहेत आणि मग क्लॅटोरिस आणि इतर भाग आले. जोपर्यंत तुम्ही वयात आल्यानंतर जी भावना संवेदना तयार होते, बऱ्याच जणांना काय वाटतं फक्त पुरुषांमध्येच अशा संवेदना येतात आणि ते त्या ठिकाणी ॲक्ट करत असतील किंवा त्या ठिकाणी ते मास्टरबेट करत असतील, पण असं नसतं. त्याच प्रकारे आपल्या भागाचं सेन्सेशन काय, त्याची ॲनाटॉमी काय, त्याच्यामध्ये जे नर्व सप्लाय असतो, जे सेन्सेशन असतात त्याला देखील ॲक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा त्या ठिकाणी जे स्टिम्युलेशन केलं गेलं त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्गॅझम किंवा तृप्ती मिळण्यास फायदा होतो. ह्यामध्ये तुम्ही जो प्रकार विचारले मला कुठले कुठले असतात, त्या ठिकाणी फक्त क्लॅट्रोल आहे, व्हजाइनल आहे, क्लॅट्रोल आणि व्हजाइनल दोन्ही कंबाईन, ज्याला ब्लेंडेड आपण म्हणतो, आणि अशा प्रकारचं जे ऑर्गॅझम असतं त्यामध्ये ॲडिशनल हा बेनिफिट राहत असतो. सर्वांचा मनातला प्रश्न तुम्ही विचारला, याचं विज्ञान एकच आहे की आपली ओळख जी असते ती सेन्सेशन जे आहेत, भावना आहेत आणि सॅटिस्फॅक्शन आहे, पण गोष्टी लिमिटमध्ये असतील तर त्या नॉर्मल असतात. नक्कीच. डॉक्टर, मला एक सांगा की कमजोरीची समस्या काही पुरुषांमध्ये असते, मात्र पुरुषांना जेव्हा थायरॉइडचा त्रास होतो तेव्हा ती सुद्धा ट्रीटमेंट त्यांची सुरू असते. त्याच्यामुळे अशा वेळी आपण कमजोरी आपली घालवण्यासाठी सेक्स ट्रीटमेंट घेऊ शकतो का? काही अडथळे येतात का त्यात? म्हणजे इतका बेसिक प्रश्न आहे. म्हणजे थायरॉइड तुम्हाला आजार आहे आणि कमजोरी आहे, मग काय करायचं, मोठा प्रश्न असतो. सांगूया आपण. हे बघा, कोणाला कुठला आजार व्हावा, तो जेनेटिक असेल, काही सेकंडरी फॅक्टरमुळं असेल, काही आयर्न डिफिशियन्सीमुळं असेल, ग्वायटर म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडच्या मात्रा कमी होणे आणि जास्त होणे. मग अशा केसेसमध्ये डायरेक्टली थायरॉइड फंक्शन कशावर ॲक्ट करतं? डायरेक्टली हायपोथॅलेमो पिट्युटरी गोनाडल ॲक्सिस म्हणजे तुमच्या टेस्टिसमध्ये, अंडकोशामध्ये जे टेस्टोस्टेरोन हार्मोन बनतं आणि स्ट्रक्चरल युनिटवर परिणाम करतं. त्यामुळे भावना कमी होणे, इरेक्शन कमी होणे, लिबिडो म्हणजे त्या ठिकाणी त्या ॲक्टिव्हिटीमध्ये न जाणे, अशा गोष्टी होतात. मग काय करायला पाहिजे अशा केसमध्ये? तर अशा केसेसमध्ये थायरॉइडची ट्रीटमेंट देखील लागते, त्या देखील नॉर्मल करायला लागतात आणि सोबत सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा कमजोरीची ट्रीटमेंट पुरुषांमध्ये द्यायला लागते. हार्मोन्स आहेत, टेस्टोस्टेरोन आहेत, बरेचदा वास्क्युलॅरिटी वाढवणारे आहेत, गरज पडल्यास पिक शॉट किंवा इम्प्लांट देखील करता येतात. आणि दुसरी बाजू परत सांगतो, फिमेल्सनं झालं तर काय करायचं?
फिमेल्समध्ये देखील थायरॉईड झालं, इन्फर्टिलिटी होणे, ओहमची क्वांटिटी कमी होणे, मूल न होणे, अशा गोष्टी होतात. अजिबात कोणालाही काळजी करायची गरज नाही. थायरॉईडची ट्रीटमेंटसोबत तुम्ही स्त्री आणि पुरुषांना कमजोरीची ट्रीटमेंट देऊन अतिशय नॉर्मल पद्धतीने लाईफ जगता येतं. त्यांना मुलंही होतात आणि त्यांच्या स्वतःच्या लाईफमध्ये सुखी जीवनाचा मंत्रही चालू होतो. पण तज्ज्ञांना भेटलं तर, सेक्सॉलॉजिस्टना दाखवलं तर. नक्कीच. डॉक्टर आणखी एक की आता वेळ झाली आपल्या खरं तर क्विज कॉन्टेस्टची, पण आता विनर कोण आहे ते पटकन सांगूया आपण. नक्कीच सांगूया आपण. तर आपल्या मागच्या वेळेचे विजेते अमोलजी नरवडे नांदेडचे आपल्या सेंटरला आले. त्यांना खूप दिवसापासून भेटायचं होतं. त्यांनी प्रोटीन गिफ्ट घेतलं आणि आपल्या मित्रांसाठी देखील घेऊन गेले. त्याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. बघूया आपण वरचा विनर आहे. आणि सर्वांना याची उत्सुकता असते, कारण तुमच्या परमिशन शिवाय कोणालाही बक्षीस मिळत नाही. चला आपण पाहूया आता कुठे गेलो ते. आपण गेलो कोल्हापूरला. अजय पाटील यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? या ठिकाणी गुटखाची सवय असेल खाण्याची आणि कमजोरी असेल तर काय ट्रीटमेंट असते? पहिल्यांदा हळूहळू तुम्ही गुटख्याचं व्यसन कमी करा आणि त्यामध्ये असलेलं निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाईड आहे. ह्यामुळे जर रक्तवाहिन्यावर काही परिणाम झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट मेडिसिन किंवा इंजेक्टेबल किंवा पी शॉर्ट फॉर्ममध्ये घ्यायची असते. अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला सांगूया आपण. ते त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तरं द्यायची. डायरेक्ट फोन करा, ईमेल करा किंवा आमच्या टीमला बोलू शकता. तर कमजोरीसोबत जर थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल, थायरॉईड डिसऑर्डर असेल तर काय करायला पाहिजे, तर नक्कीच या गुरुवारपर्यंत उत्तर द्या. आणि या ठिकाणी चित्रपतीमध्ये पाहताय आपल्या पूर्ण आठवड्याचे जे इव्हेंट आहेत, आमचे मित्र गुगे आहेत, अरविंदजी, त्याचबरोबर लहाने साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे उमेशजी हातेकर, हे सर्वांनी आपलं सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक देऊन त्यांना गिफ्ट दिलं गेलं. त्याचबरोबर सोळंकी मॅडम देखील त्या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट केली. तर अशा रीतीने खूप चांगल्या पद्धतीने हा आठवडा गेला. आणि परत मी महत्त्वाचं सांगतो, उद्या पुणे येथे CACPI यांनी नॅशनल लेवलची सेक्सॉलॉजी कॉन्फरन्स होत आहे. त्या ठिकाणी माझं उद्या 10 ते 11च्या दरम्यान व्याख्यान आहे. पी शॉर्ट थेरपी किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपीचा काय रोल असतो या ठिकाणी सेक्शुअल डिस्फंक्शनमुळे. तर न चुकता तुम्ही तो पाहावा आणि तुम्हाला पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये त्याचे हायलाईट्स पाहायला मिळतील. बाकी स्नेहाजी तुम्ही सांगू शकता. नक्कीच. आणि तुमच्या मनात काही प्रश्न शंका असेल तर तुम्ही नक्कीच भेटू शकता सरांना. आणि त्यासाठी सगळे ईमेल IDs जे आहेत ते तर नोट डाऊन करून घ्या. सरांच्या सेंटरची नावं, त्यांचे नंबर दिले आहेत स्क्रीनवर, तुम्ही पाहताय ते नोट डाऊन करून घ्या. डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. आता वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घ्यायची, त्यामुळे आता आम्ही इथेच थांबतोय. मात्र तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार. नमस्ते.